नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की देशमुखाच्या घरी आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो. तर रम्या आता पुन्हा एकदा तिच्या कारस्थानाला सुरुवात करते. उगाच नंदिनीच्या हातावर जीवाऐवजी ती पार्थचं नाव लिहिण्यासाठी त्या मुलीला सांगते. नंदिनीचं लक्ष अजिबात नसतं, पण मात्र काव्या आता तिथे वेळेतच पोहोचते. तर पार्थचं नाव लिहिण्या अगोदरच काव्या स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातावर जीवाचं नाव लिहिते. तर वसुंधरा सगळ्यांना असं दाखवती की आता तिचा या सगळ्यांशी काहीही संबंध नाही. पार्थचं दुसरं लग्न होताना पाहूनही तिला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे रम्या आता शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटतं की यांच्याशी गोड वागून आपला यांचा घात करायचा आहे, कारण रम्या पार्थ आणि काव्याच्या लग्नाला सहजासहजी तयार होऊ शकत नाही. खरा खेळ तर ती लग्नाच्या दिवशी खेळणार आहे, कारण लग्नाच्या दिवशी ती काव्याच्या अगोदर नवरी बनून मंडपात पोहोचलेली असते आणि त्याच दिवशी गुरुजींचा संकेतही खरा ठरतो. पण यावेळेस जीवा हा काव्याला तिथे घेऊन येतो आणि हे लग्न थांबवतो. रम्याचं पितळ उघडं पडतं. पार्थ नवरीचं तोंड पाहतो तर त्याला रम्या दिसते. त्या क्षणी मंगळसूत्र घालण्यापासून पार्थ स्वतःला थांबवतो. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.